नमस्कार. माझ्या या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. SY BCom कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या SY BComच्या ऑप्शनल पेपर अंतर्गत रिटेल मॅनेजमेंट या विषयाच्या पहिल्या चॅप्टरसाठी आज हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार करीत आहे. तर पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन टू रिटेल मॅनेजमेंट, किरकोळ विक्री व्यवस्था, त्याची प्रस्तावना, अशा पद्धतीचा हा पहिला चॅप्टर किरकोळ विक्री व्यवस्थापनाचा आपण बघूया. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रस्तावना, किरकोळ विक्री म्हणजे काय, किरकोळ विक्री व्यवस्था म्हणजे काय, किरकोळ विक्री व्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये, किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार, किरकोळ विक्री व्यवस्थेची कार्ये, किरकोळ विक्रेत्यांचे महत्त्व, वितरण साखळीतील किरकोळ विक्रेत्यांची भूमिका, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर बघूया. अंतर्गत व्यापारातील किरकोळ विक्री महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. जेव्हा आपण अंतर्गत व्यापाराबद्दल बोलतो तेव्हा किरकोळ विक्री हा एकदम महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी वाटतो. उपभोक्त्यांना पाहिजे असलेल्या वस्तू किंवा सेवा त्यांच्या मागणीनुसार लहान प्रमाणात किरकोळ विक्रीद्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. तर अशा ठिकाणी उपभोक्ता जे आहे, मग तो वस्तूचा उपभोक्ता असेल, सेवांचा उपभोक्ता असेल, त्यांना ज्या प्रमाणात वस्तू पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचं काम किरकोळ विक्रीद्वारे सहज होतो. या ठिकाणी किरकोळ विक्रेता हा वस्तू वाटप साखळीतील घाऊक विक्रेता आणि अंतिम ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. तर एक साखळी असते. खरेदी उत्पादनापासून आपण जेव्हा म्हणतो उत्पादन करतो, मग त्या ठिकाणी ग्राहक विक्रेत्यापर्यंत जातं, मग किरकोळ विक्रेता आहे, मग त्यानंतर अंतिम ग्राहकापर्यंत जातं. तर ह्या ठिकाणी ग्राहक विक्रेता आणि अंतिम ग्राहक यामधला जो दुवा आहे तो किरकोळ विक्रेता आहे. म्हणूनच किरकोळ विक्रेता उपभोक्त्यापर्यंत वस्तू आणि सेवा पोहोचवण्याचा मार्ग किंवा साधन असून किरकोळ विक्रेता हा एखादी कंपनी, अभिकर्ता किंवा संस्था स्वरूपात कार्यरत असू शकतो. तर किरकोळ विक्रेता कोण आहे? तर एखादी व्यक्ती असू शकते, एखादी कंपनी असू शकते, एखादा अभिकर्ता असू शकतो, संस्था सुद्धा या ठिकाणी किरकोळ विक्रेता आहे. ते सुद्धा आपण किरकोळ विक्रेत्यांच्या प्रकारामध्ये पुढे बघणारच आहोत. तर या ठिकाणी पोहोचविण्याचा एक काम, उपभोक्तापर्यंत जे काही लागणारी वस्तू किंवा सेवा आहे तो पोहोचविण्याचं काम या ठिकाणी किरकोळ विक्रेता द्वारे केला जातो किंवा किरकोळ विक्री व्यवस्थेद्वारे सहज होत असतो. तर आपण बघूया किरकोळ विक्री म्हणजे काय. दोन महत्त्वाचे घटक आहे, रिटेल आणि रिटेलिंग. रिटेल म्हणजे किरकोळ विक्री, रिटेलिंग म्हणजे किरकोळ विक्री व्यवस्था. तर या ठिकाणी किरकोळ विक्री म्हणजे उत्पादक, वितरक किंवा घाऊक व्यापारी यांच्याकडून वस्तू खरेदी करून उपभोक्त्यांच्या मागणीनुसार किरकोळ प्रमाणात वस्तू उपभोक्त्यांना उपलब्ध करून देण्याची विक्री पद्धत म्हणजे किरकोळ विक्री होय. तर अशा पद्धतीने आपल्याला अगोदरच लक्षात आलेलं असेल की उत्पादक असेल, वितरक असेल, घाऊक व्यापारी असेल, यांच्याकडून माल खरेदी करून उपभोक्त्यांना लागेल त्या पद्धतीने तो माल उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी किरकोळ विक्रीद्वारे केला जातो. त्यालाच किरकोळ विक्री पद्धत असं म्हणतात. अमेरिकन विपणन असोसिएशनने सुद्धा या ठिकाणी एक किरकोळ विक्रीची एक परिभाषा दिलेली आहे. ती परिभाषा आपण बघूया. वस्तू वितरण साखळीतील अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ता ला वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचा विक्री व्यवहार म्हणजे किरकोळ विक्री होय. तर या ठिकाणी अंतिम ग्राहक असेल किंवा उपभोक्ता असेल, त्याला वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम किरकोळ विक्री व्यवहाराद्वारे होतो. म्हणूनच याला किरकोळ विक्री असं म्हटलेलं आहे. तर किरकोळ विक्री व्यवस्था काय, त्याचा पुढचा भाग रिटेल आणि पुढचा भाग रिटेलिंग. तर उपभोक्त्यांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्याची जी यंत्रणा निर्माण केली जाते त्या यंत्रणेला किरकोळ विक्री व्यवस्था असे म्हटलं जातं. तर जी यंत्रणा आहे, जी प्रणाली आहे किंवा जी प्रोसेस आपण जी काही राबवतो, माल मागवतो, माल साठवून ठेवतो, विक्रेता आला तर त्याला, उपभोक्ता आला तर त्याला आपण उपलब्ध करून देतो, अशा पद्धतीने जी काही व्यवस्था यंत्रणा त्या ठिकाणी राबवली जाते, जी साखळी असते
त्याला आपण किरकोळ विक्री व्यवस्था असं म्हटलेलं आहे. मार्केटिंगचे एक मोठे शास्त्रज्ञ या ठिकाणी आहे फिलिप कोटलर. यांच्या मते आपण बघूया किरकोळ विक्री व्यवस्था म्हणजे काय, तर त्यांच्या मते ग्राहक किंवा उपभोक्त्याला प्रत्यक्षपणे व्यक्तिगत किंवा अव्यावसायिक उपभोक्त्यासाठी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या सर्व कार्यकृतीचा समावेश ज्या विक्री प्रणालीत होतो त्याला किरकोळ विक्री व्यवस्था म्हणावे. तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट एक आहे की अव्यावसायिक उपभोक्त्यांसाठी. व्यावसायिक उपभोक्ता म्हटला की तर तो पुढं ती वस्तू विकणार आहे, मग आपण त्याला उपभोक्ता म्हणू शकत नाही. म्हणजे तो प्रत्यक्षपणे व्यक्तिगत स्वतःच्यासाठी तू वस्तू खरेदी करत असेल म्हणजे तो उपभोक्ता झाला, किंवा आपण म्हणू शकतो अव्यावसायिक पद्धतीने. तर अव्यावसायिक उपभोक्त्यांसाठी वस्तू सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जी विक्री प्रणाली या ठिकाणी राबवली जाते त्याला किरकोळ विक्री व्यवस्था असं म्हटलं जातं. तर फिलिप कोटलरची ही परिभाषा या ठिकाणी आपल्याला दाखवली जात आहे. त्याच पद्धतीने आपण बघूया की किरकोळ विक्री व्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये काय. या ठळक वैशिष्ट्यावरून सुद्धा आपल्याला किरकोळ विक्रीचा अर्थ त्याची परिभाषा लक्षात येण्यास थोडीशी मदत होईल. तसा हा भाग ठळक वैशिष्ट्यांचा भाग सिलेबस मध्ये नाहीये. सिलेबस जे दिलेला आहे विद्यापीठाचा त्यामध्ये दिलेला नाहीये, पण इतर विद्यापीठांच्या सिलेबस मध्ये असू शकतो. म्हणून सुद्धा जाणून हा एक स्लाइड मी या ठिकाणी टाकलेली आहे. तर ठळक वैशिष्ट्यांमध्ये आपण बघूया की अनुषंगिक कार्य आहे, व्यक्तिगत वापरासाठी वस्तू किंवा सेवांची विक्री यंत्रणा आहे, उपभोक्त्यांशी संबंध या ठिकाणी असतो, उपभोक्त्यांना विक्री केली जाते, केंद्रबिंदू मानला जातो उपभोक्त्यांना, उपभोक्त्यांसाठी वस्तू उपलब्ध करून दिली जाते, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिलं जातं. म्हणून हे ठळक वैशिष्ट्ये आणि इतर विविध कार्य या ठिकाणी किरकोळ विक्री व्यवस्थेत होतात आणि हे सर्व ठळक वैशिष्ट्ये म्हणून वरून आपण किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्थेचा अर्थ लक्षात घेऊ शकतो. आता बघूया आपण किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार. तर किरकोळ विक्रेत्यांचे मुख्यतः दोन प्रकार आहे. एक फिरते किरकोळ विक्रेते, दुसरे स्थिर किरकोळ विक्रेते. मग स्थिर मध्ये अजून दोन प्रकार इथं आपल्याला करता येईल. एक लहान प्रमाणावर व्यापार करणारे विक्रेते, दुसरा प्रकार आहे स्थिर किरकोळ विक्रेत्यांमधला मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे विक्रेते. अशा पद्धतीने तर फिरते किरकोळ विक्रेते आपण बघूया की फेरीवाले जे रस्त्यावर लोड गाडी ह्या पद्धतीचं फेरी घेऊन आपला व्यवसाय करतात. रस्त्यावरील विक्रेते, रस्त्याच्या एका कडेला ते विक्री व्यवसाय आपला करतात. स्वस्त वस्तूंचे विक्रेते, बाजारातील एखादी मंडी आहे, बाजार आहे, त्या ठिकाणी बसलेले विक्रेते, ह्या सर्वांना आपण फिरते किरकोळ विक्रेते या कॅटेगरी मध्ये आपण मोजतो. आणि हे सर्व चार प्रकारचे फिरते किरकोळ विक्रेते आपण बघू शकतात. हे आपल्या सहज लक्षात येतात आणि आपण सहज यांना रोज बघतो, यांच्याशी वस्तू खरेदी करतो. या पद्धतीने घरात काही सामान आपण आणतो, मग फेरीवाले असतील, मग रस्त्यावरील विक्रेते असतील, किंवा आपण एका ठिकाणी जातोय तर आपण बघतोय एखादी छोटीशी दुकान आहे किंवा बाजारात आपण बघतोय, तर अशा पद्धतीचे हे जे विक्रेते आहे फिरते किरकोळ विक्रेते यांना आपण म्हणतो. पुढच्या प्रकारात आपण बघूया स्थिर किरकोळ विक्रेते. यामध्ये पहिला प्रकार आहे लहान प्रमाणावर व्यापार करणारे विक्रेते. तर या ठिकाणी या प्रकारामध्ये सर्वसाधारण माल विक्री करणारे विक्रेते, एकदम साधारण माल जे आपलं विक्री करतात त्यांना आपण या ठिकाणी या प्रकारात घेतो की सर्वसाधारण माल विक्री करणारे, पण त्यांचं स्वतःच या ठिकाणी स्थिर दुकाने एकाच ठिकाणी ते बसतात. हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. विशिष्ट वस्तूंचे विक्रेते, जुन्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते, रस्त्यावर स्टॉल असणारे विक्रेते, स्टॉल जरी असेल पण ते फिक्स आहे, स्थिर आहे, ते नेहमी तिथंच असतील, अशा पद्धतीचे विक्रेत्यांना आपण लहान प्रमाणावर व्यापार करणारे विक्रेते असं म्हणतो. हे सुद्धा आपल्या जवळचं एखादा किराणा दुकान आहे, छोटंसं दुकान आहे, तर ते सर्वसाधारण माल विकणारे विक्रेते आहे. अशा पद्धतीने विशिष्ट वस्तूचे विक्रेते सुद्धा आहे, लहान प्रमाणावर ते त्यांचा व्यवसाय करतात या ठिकाणी. तर यांना स्थिर किरकोळ विक्रेत्यामध्ये लहान प्रमाणावर व्यवसाय करणारे, व्यापार करणारे विक्रेते असं म्हणतात. आणि त्याचे हे चार प्रकार मी आता आपल्याला सांगितले. पुढच्या प्रकारात बघूया ब हा पुढचा प्रकार आहे स्थिर किरकोळ विक्रेते मधला. आपण दुसरा प्रकार बघूया मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे विक्रेते. जे मोठ्या प्रमाणावर व्यापार करतात, ज्यांच्या दुकानात जे माल आहे जे सजवलेला असतो, विशिष्ट पद्धतीने ठेवलेला असतो,
ते ग्राहकांना आकर्षित करतात. असे मोठमोठे दुकान, माल सहज कमी पडत नाही त्यांच्याकडे, नेहमी असतो, असे मोठ्या प्रमाणावर जे व्यापार करणारे विक्रेते, त्यामध्ये विविध विभागीय भंडारे किंवा एक छत्री विक्री व्यवस्था, एकाच ठिकाणी सर्व वस्तू उपलब्ध करून देणारे विक्रेते, विभागीय भांडारे असतात वेगवेगळे, ते या ठिकाणी येतात. साखळी पद्धतीची दुकाने आहे किंवा बहुशाखीय विक्री व्यवस्था आहे. साखळी पद्धतीची दुकाने एक या ठिकाणी आहे, परत दुसऱ्या ठिकाणी आहे, बहुशाखीय एक शाखा या ठिकाणी आहे, दुसरी शाखा त्या दुसऱ्या गावात आहे, अशा पद्धतीचे शाखा. एकच किंमत असणारी दुकाने, फिक्स किंमत आहे त्यांच्याकडे, ते त्या पद्धतीची दुकाने. मक्ताधिकार किरकोळ विक्रेते किंवा कराराने बांधलेली दुकाने, त्या ठिकाणी फ्रँचायझी दिलेली आहे, मक्ताधिकार आहे, करार पद्धतीने बांधलेल्या त्या दुकान आहे. अशा पद्धतीचे जे व्यापार विक्रेते आहे यांना मक्ताधिकार किरकोळ विक्रेते किंवा कराराने बांधलेली दुकाने, अशा ठिकाणी अशा पद्धतीने म्हटलं जातं. सुपर मार्केट आपण बसतोय, आजकाल थोडासा ट्रेंड झालेला आहे सुपर बाजाराचा, सुपर मार्केटचा. तर मॉल, सुपर मार्केट हे या ठिकाणी येतात. टपाल विक्री ग्रह जे आहे ते सुद्धा पोस्ट ऑफिस, टपाल विक्रीचा व्यवसाय ते ठिकाणी करतात, त्यांना सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर विक्रेते असं म्हणू शकतो. अशा पद्धतीने हे किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार मी या ठिकाणी सांगितले आपल्याला. त्याच्यात लहान, मोठे, स्थिरमध्ये अशा पद्धतीचे प्रकार आपण बघितले. त्याच पद्धतीने ह्या किरकोळ व्यवस्थेची काही कार्य आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर किरकोळ विक्री व्यवस्थेची काय कार्य आहे, ह्या मुद्द्यांवरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं. असं सुद्धा आपण म्हणू शकतो, ह्या जबाबदाऱ्या आहे किंवा ह्या भूमिका सुद्धा आहे ग्राहकांसाठी. हे अशा पद्धतीचे कार्य, अशी भूमिका ग्राहकांसाठी किरकोळ विक्रेत्याला बजावी लागते. तर हे मुद्दे परत येऊ शकतात भूमिकेमध्ये, आपण बघूया पुढच्या स्लाइडवर. त्याच्या आधी आपण बघूया किरकोळ विक्री व्यवस्थेची कार्य. तर याच्यात सर्वात महत्वाचं काम आहे, कार्य आहे माल खरेदी करणे व माल गोळा करणे, मालाची साठवण करणे. जसं आपल्याला माहिती आहे, माल खरेदी करणे, जे लागणारा माल आहे, ग्राहकाला लागणारा माल आहे, कमी झालेला आहे तो मागवणे, माल गोळा करून ठेवणे, मालाची साठवण करणे, कमी पडायला नको, आपले जे ग्राहक आहे नेहमीचे त्यांच्यापर्यंत तो माल पोहोचला पाहिजे. मालाची वेगवेगळी वर्गवारी करणे, बांधणी करणे, एका ठिकाणी एकासारखे माल एका ठिकाणी ठेवणे, बांधणी करणे, त्यांची विविध प्रकारच्या माल उपलब्ध करून देणे, उधारीची सवलत देणे. या ठिकाणी हा सुद्धा एक महत्वाचा कार्य किरकोळ विक्री व्यवस्थेत केला जातो. उधारीची सवलत त्या ठिकाणी दिली जाते. जोखीम किंवा धोका स्वीकारणे हा सुद्धा एक काम आहे. जोखीम असते नेहमी व्यवसायात, धोका स्वीकारला जातो. तर आपण बघतोय की जोखीम जोखीम असते नेहमी, माल चोरी होऊ शकतो, माल खराब होऊ शकतो, त्याची गुणवत्ता जाऊ शकते, जसं भाजीपाला आहे वगैरे अशा पद्धतीचे जे माल आहे. तर धोका हा नेहमी कोणत्याही व्यवसायात आहे. या ठिकाणी किरकोळ व्यवस्थेमध्ये त्याला थोडंसं जास्त लक्ष ठिकाणी द्यावं लागतं. विपणन क्षेत्रातील माहिती गोळा करणे व उपलब्ध करून देणे, जे काही मार्केटिंगचे वेगवेगळे क्षेत्र आहे, ग्राहकांच्या आवडी निवडी आहे, माल, ते सर्व माहिती, गोळा केलेली माहिती उत्पादकाला, कंपनीला उपलब्ध करून देण्याचा सुद्धा कार्य या ठिकाणी किरकोळ विक्री व्यवस्थेत केलं जातं. जाहिरात किंवा विक्री कलेचा वापर, वेगवेगळ्या पद्धतीची जाहिरात करून आपल्या ग्राहकांना आपल्या वस्तूपर्यंत खेचून आणणे, या ठिकाणी आपल्या विक्री कलेचा वापर करतो या ठिकाणी विक्रेता. तर अशा पद्धतीचे कार्य केले जातात. वस्तूंची विक्री हा सुद्धा एक कार्यच आहे. वस्तूंची विक्री, जे काही वस्तू त्यांनी खरेदी करून ठेवलेल्या आहे, साठवून ठेवल्या आहेत, त्याच्या दुकानात मांडलेल्या आहे, बांधणी केलेली आहे, त्या वस्तूची विक्री या ठिकाणी केली जाते. विक्रियोत्तर सेवा, माल विकल्यानंतर जी काही ग्राहकाला सेवा दिली जाते, त्या ठिकाणी मालाबद्दल त्यांना माहिती असेल, वेगवेगळ्या वस्तूंबद्दल त्यांना काही सांगायचं असेल, अशा पद्धतीच्या सेवा, माल त्यांना घरपोच, अशा वेगवेगळ्या सेवा या ठिकाणी ज्या दिल्या जातात ते सुद्धा विक्रियोत्तर सेवामध्ये येतात. हा सुद्धा एक महत्वाचं काम आहे. उत्पादकाला वस्तू वाटपात योगदान करणे, उत्पादक जो आहे त्या ठिकाणी ज्याने वस्तू तयार केलेली आहे त्याला ती वस्तू घाऊक व्यापाऱ्याकडून उत्पादकाची वस्तू खरेदी करून ती वस्तू शेवटच्या उपभोक्त्यापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये होतो. तर म्हणूनच उत्पादकाला वस्तू वाटपात या ठिकाणी योगदान केलं जातं. अशा पद्धतीने आपण बघूया किरकोळ विक्रेत्यांचे महत्व काय. किरकोळ विक्रेता आहे म्हणूनच आज ठिकाणी उत्पादक, कंपन्या, मोठमोठे उद्योग उपभोक्त्यांपर्यंत जी वस्तूंची पूर्तता आहे ती सहज होत आहे. तर या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांचा खूप महत्व आहे. आपल्याला या मुद्द्यावरूनच लक्षात आलेलं असेल, पण त्याचे मुद्दे कोणकोणते या ठिकाणी आपण बघूया. उत्पादक, घाऊक विक्रेता
आणि उपभोक्ता यामधील दुवा. तर हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे या ठिकाणी, की उत्पादक आणि उपभोक्ता यामधील दुवा किंवा मीडिएटर आपण जे म्हणतो, साखळी मधला हा एक सेंटरचा महत्वाचा भाग या ठिकाणी किरकोळ विक्रेता आहे. तर किरकोळ विक्रेत्याचा हा महत्व या ठिकाणी आपल्याला लक्षात आला असेल. पुढचा मुद्दा आपण बघूया, रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम किरकोळ विक्रीद्वारे सुद्धा होतो. आज आपण बघतोय मोठमोठे मॉल आहे, मोठमोठे सुपर मार्केट आहे, त्या ठिकाणी मनुष्यबळ अधिक प्रमाणात लागतो. त्यानुसार रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होतात किरकोळ विक्रीद्वारे. अर्थव्यवस्थेची सुद्धा वृद्धी होते. वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू ग्राहकांना सहज उपलब्ध होतात, म्हणून ही अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि उत्पादकाची वस्तू सहज ग्राहकापर्यंत पोहोचून अर्थव्यवस्था दृढ होण्याचं काम सुद्धा, वृद्धी होण्याचं काम सुद्धा या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांद्वारे किंवा किरकोळ विक्रीद्वारे होताना आपल्याला दिसतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला चालना या ठिकाणी मिळते. उत्पादक जर वस्तू तयार करत असेल आणि त्याची वस्तू उपभोक्त्यांपर्यंत पोहोचणार नाही, तर या ठिकाणी काही अर्थ नाहीये त्यांना. तर उत्पादकाला मदत म्हणून त्यांच्या मोठ्या प्रमाणाच्या उत्पादकला वस्तू विक्री करून त्यांना चालना देण्याचं काम या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांद्वारे केला जातो. म्हणून सुद्धा आपण म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला चालना देण्याचं काम किरकोळ विक्रेत्यांद्वारे, हा सुद्धा एक महत्व आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेला असेल. नाशवंत वस्तूंची विक्री सुलभ होते किरकोळ विक्रीद्वारे. वेगवेगळ्या वस्तू आपण बघतोय, दूध आहे, शाकभाजी आहे, वेगवेगळे ब्रेड आहे, असे वेगवेगळे ज्या वस्तू आहेत जे लवकर नाशवंत होतात, ते सुद्धा सहज आपण विक्री करू शकतो आणि उपभोक्त्यापर्यंत ती वस्तू जाऊन त्याचा वापर होऊन उत्पादकाला तेवढी मदत या ठिकाणी होते. तर नाशवंत वस्तूंची विक्री सहज होते. मग आपल्या भाजी मार्केटमध्ये किंवा फेरीवाले म्हणा, कोणत्याही इथं कोणता विक्रेता ती नाशवंत वस्तू विकतोय ह्याच्याने आपल्याला काही अर्थ नाहीये, कोण विकतोय, पण किरकोळ विक्रीद्वारे ती वस्तू विक्री केली जात आहे. तर नाशवंत वस्तूंची विक्री त्वरित होते, हा एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल. विविध प्रकारच्या सेवा किरकोळ विक्रेत्यांद्वारे ग्राहकांना दिल्या जातात. सोयीच्या ठिकाणी दुकाने आणि विक्री व्यवस्था, ज्या ठिकाणी ग्राहकाला सोय आहे त्याच्या घराजवळ त्या ठिकाणी, किंवा फेरीवाले त्यांच्या घरासमोरून जाऊन त्यांना वस्तू सहज उपलब्ध होऊन देतात. एखाद्या बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, तिथून आपण घरी जातोय, त्या ठिकाणी सहज त्यांना उपलब्ध होईल असे रस्त्यावरील विक्रेते, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची विक्री त्या ठिकाणी केली जाते. विक्रय वृद्धी या ठिकाणी होते आणि ग्राहकांचे समाधान तर आहेच. ग्राहकांना पाहिजे ती वस्तू सहज उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहकांचं समाधान या ठिकाणी आहे. किरकोळ विक्रीद्वारे एवढे वेगवेगळे महत्व आपण किरकोळ विक्रीचे या ठिकाणी बघितले. आपण शेवटच्या मुद्द्यावर येऊया ह्या चॅप्टरच्या, आणि तो मुद्दा परत 3 वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये आपण समजून घेऊया. तर तो मुद्दा आहे की वितरण साखळीतील किरकोळ विक्रेत्यांची भूमिका. वितरण साखळी आहे, मग उत्पादक असेल, वितरक असेल, घाऊक व्यापारी असेल, त्यानंतर उपभोक्ता असेल. ह्या वितरण साखळीमध्ये किरकोळ विक्रेता हा किती महत्वाचा, त्याची भूमिका कशी आहे आणि वेगवेगळ्या घटकांसोबत त्याची भूमिका कशी आहे हे सुद्धा या ठिकाणी बघता यावं, म्हणून हा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की वितरण साखळीतील किरकोळ विक्रेत्यांची भूमिका. वितरण साखळीत अंतिम ग्राहकाशी किरकोळ विक्रेत्यांचे प्रत्यक्ष संबंध येतात. केवळ उपभोग त्यांच्या संबंधच किरकोळ विक्रेत्याचं कार्य करतो असे नाही, तर उपभोक्ता ग्राहकांच्या यांच्याशी संबंधी देखील कार्य किरकोळ विक्रेता नेहमी करतच असतो. त्यासाठी त्याला पुढील वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. तर किरकोळ विक्रेता फक्त उपभोक्त्यापर्यंतच काम करतो किंवा त्याच्याशी संबंधित आहे असं नाहीये. उत्पादक असेल, घाऊक व्यापारी असेल, वितरक असेल, यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य, वेगवेगळी भूमिका या ठिकाणी किरकोळ विक्रेत्याद्वारे बजावली जाते आणि ते आपण पुढील 3 मुद्द्यांवरून आपल्या लक्षात येऊ शकते. तर उत्पादकांसंबंधी किरकोळ विक्रेत्याची भूमिका काय आहे, घाऊक विक्रेत्यांसंबंधी किरकोळ विक्रेत्यांची भूमिका काय आहे, आणि अंतिम ग्राहक किंवा उपभोक्त्यासंबंधी किरकोळ विक्रेत्याची भूमिका. तर अशा या 3 मुद्द्यावरून आपल्याला लक्षात येईल. तर वितरण साखळीतील किरकोळ विक्रेत्याची भूमिका, त्यामध्ये उत्पादकासंबंधी किरकोळ विक्रेत्याची भूमिका. तर उत्पादक जेव्हा आपला माल वितरक आणि ग्राहक व्यापारीच्या साखळीतून
किरकोळ विक्रेत्यापर्यंत पोहोचवतो, तेव्हा उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासंबंधी त्याच्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्याचे कार्य आहे, या ठिकाणी किरकोळ विक्रेता करताना आपल्याला दिसून येतो. उत्पादन वेगवेगळ्या पद्धतीचे उत्पादनावर तो लक्ष ठेवून आहे, ग्राहकांना ती पटवून देण्याचं काम या ठिकाणी करतो आणि ते जे काही उत्पादन झालेले आहे तो या ठिकाणी वितरक आणि ग्राहक व्यापाऱ्याकडून तो माल मागवतो आणि तो ग्राहकापर्यंत उपभोक्त्यापर्यंत तो पोहोचण्याचं काम. तर ही एक मोठी जबाबदारी त्याच्यावर या ठिकाणी आहे, भूमिका त्याची या ठिकाणी दिसून येते. आपल्याला माहिती उपलब्ध करून देणे, वेगवेगळी माहिती आहे ती उत्पादकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी किरकोळ विक्रेत्याद्वारे होत असतो. नावलौकिक सुद्धा एखाद्या मोठ्या उत्पादकाला कंपनीला मिळून देण्याचं काम या ठिकाणी किरकोळ विक्रेता सहज करताना आपल्याला दिसतो. एखादी वस्तू खूप चालते, एखादा प्रोडक्ट खूप चालतोय, पण तो चालतोय तर कंपनीचं नाव तर झालेलंच आहे, उत्पादकाचं नाव झालेलंच आहे, पण हे जे कळून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, जी भूमिका पार पाडली आहे ती कोणामुळे झाली आहे? किरकोळ विक्रेत्यांमुळे. किरकोळ विक्रेत्यांनी ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवली, ग्राहकांच्या प्रतिक्रिया परत उत्पादकापर्यंत पोहोचवल्या, उत्पादकाने जे चेंजेस करायचे होते, जे अमेंडमेंट, जे काही आपण म्हणूया जे बदल करायचे होते ते बदल त्या ठिकाणी त्यांच्या उत्पादनामध्ये केले आणि म्हणून तो परत चांगला प्रोडक्ट ग्राहकापर्यंत परत पोहोचला. अशा पद्धतीचे जे वेगवेगळे काम या ठिकाणी नावलौकिक मिळवून देण्याचं काम या ठिकाणी उत्पादकांना किरकोळ विक्रेताची ही भूमिका किंवा या कार्यातून आपल्याला दिसून येते. आपण बघूया ग्राहक व्यापाऱ्यांकरिता किरकोळ विक्रेत्याची काय भूमिका आहे. तर वितरण साखळीतील किरकोळ विक्रेत्याची भूमिका आपण बघतोय, त्यामध्ये ग्राहक विक्रेत्यांसंबंधी किरकोळ विक्रेत्याची भूमिकेमध्ये वस्तूंचे वाटप, ग्राहक व्यापाऱ्याकडे जे वस्तू आहे त्या वस्तूंचे वाटप किरकोळ विक्रीद्वारे उपभोक्त्यांपर्यंत होण्याचं काम किंवा जी भूमिका आहे या ठिकाणी किरकोळ विक्रेता पार पाडतो. त्याच पद्धतीने खरेदी विक्री धोरण ठरविण्यास मदत या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांद्वारे होते. खरेदी विक्री धोरण, कोणता माल खरेदी करायचा आहे, कशा पद्धतीने तो उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, जे काही नियमावली आहे, जे काही धोरण आहे या ठिकाणी ठरवले जातात. नवीन मालाची प्रसिद्धी सुद्धा या ठिकाणी किरकोळ विक्रेता करत असतो. तर ग्राहक व्यापाऱ्यासाठी सुद्धा ही मदत म्हणून या ठिकाणी होते की नवीन माल उत्पादकाकडून ग्राहक व्यापारी मागवतो, मग त्या मालाची प्रसिद्धी किरकोळ विक्रेत्याद्वारे केली जाते. तर अशा पद्धतीने नवीन मालाची प्रसिद्धी होत असते. शेवटी बघूया आपण अंतिम ग्राहकासाठी उपभोक्त्या संबंधी किरकोळ विक्रेत्याची भूमिका. तर वितरण साखळीत किरकोळ विक्रेत्याची जी भूमिका आहे ते वेगवेगळ्या घटकांसाठी आहे. उत्पादकासाठी वेगळी, त्याच्यानंतर आपण बघितल्या ग्राहक व्यापाऱ्यांसाठी वेगळी आणि आपण आता बघूया अंतिम ग्राहक किंवा उपभोक्त्या संबंधी किरकोळ विक्रेत्याची भूमिका. तर अशा पद्धतीने स्थानिक पातळीवर वस्तू विक्रीची सोय, एकदम स्थानिक पातळीवर ज्यांना ज्या ठिकाणी वस्तूची गरज आहे त्या ठिकाणी ते सहज त्यांच्या अगदी जवळ ती वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम किंवा ती भूमिका या ठिकाणी किरकोळ विक्रेत्याद्वारे होत असते. लहान प्रमाणात वस्तूंचा पुरवठा, एकदम ग्राहकाला पाहिजे त्या प्रमाणात ती वस्तू उपलब्ध होऊन जाते. मग वेगवेगळ्या वस्तू आहे, वेगवेगळे प्रमाण आहे, त्या ठिकाणी त्या प्रमाणात ती वस्तू त्यांना ज्या क्वांटिटीमध्ये लागेल त्या पद्धतीने ती उपलब्ध करून देण्याचं काम किंवा ती भूमिका या ठिकाणी किरकोळ विक्रेता करत असतो. उधारीची सवलत, मी अगोदर सांगितलं, हा कार्य खूप महत्वाचा आहे किरकोळ विक्रेत्याचा. या ठिकाणी आपण भूमिकेमध्ये बघूया उधारीची सवलत या ठिकाणी ग्राहकाला उपभोक्त्याला या ठिकाणी दिली जाते. वस्तू निवडीला वाव या ठिकाणी उपभोक्त्याला मिळतो आणि त्यास मदत म्हणून किरकोळ विक्रेता या ठिकाणी वस्तू निवडताना ग्राहकाला उपभोक्त्याला मदत करतो. विक्रियोत्तर सेवा या ठिकाणी विनामूल्य सेवा, विक्रियोत्तर सेवा दिली जाते, विनामूल्य सेवा दिली जाते. सल्ला व मार्गदर्शन सुद्धा वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळा सल्ला, वस्तू कशी वापरायची, वस्तू कशी हाताळायची, वस्तू खराब किंवा वेगवेगळा मार्गदर्शन उत्पादकापर्यंत ती परत पोहोचवायची, अशा पद्धतीचं रिप्लेसमेंट वगैरे जे छोटे छोटे वेगवेगळे सल्ला, मार्गदर्शन, विक्रियोत्तर सेवा या ठिकाणी दिल्या जातात. नाशवंत वस्तूंचा पुरवठा सुद्धा किरकोळ विक्रेत्यांद्वारे या ठिकाणी केला जातो. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भूमिकेवरून आपल्याला लक्षात आलं असेल तर आपण या ठिकाणी आता बघितलं सुरुवातीपासून किरकोळ विक्री म्हणजे काय, किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार आपण बघितले, त्यानंतर आपण किरकोळ विक्रेत्यांचे कार्य बघितले, ठळक वैशिष्ट्य बघितले आपण, त्यानंतर विक्रेत्यांचे प्रकार बघितले. अजून आपण जाता जाता वितरण साखळीतील किरकोळ विक्रेत्याची भूमिका बघितली. अशा पद्धतीने आपण हा पहिला चॅप्टर
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या SY BCom साठी एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे रिटेल मॅनेजमेंटचा हा एक पहिला चॅप्टर मी या ठिकाणी समजवण्याचा आपणास प्रयत्न केलेला आहे. तर आपण शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहिले आपले खूप खूप आभार. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमर्सच्या वेगवेगळ्या विषयांसाठी हिंदीमध्ये असेल, इंग्रजीमध्ये असेल, मराठीमध्ये असेल, वेगवेगळ्या भाषांमध्ये मी विषय घेऊन येत असतो. कालच इन्कम टॅक्सचा एक सब्जेक्ट मी या ठिकाणी अपलोड केला. तर अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी माझा हा चॅनल सबस्क्राईब करा. तर आपले खूप खूप आभार.